बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात जय हिंद चौकात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आपल्या कुटुंबियांसोबत झोपलेल्या एका 4 वर्षीय बालकाचं अज्ञात दोघांनी 4 चाकी वाहनातून अपहरण केलंय। याची तक्रार बडनेरा पोलीसमध्ये दिली असून अपहृत बालक आढळल्यास बडनेरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी जारी केलंय। बडनेरा शहरात दिवसेंदिवस विविध गुन्हेगारींचे गंभीर प्रकार वाढत असताना एका 4 वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने शहरात पोलिसांचा वचक राहिला नाही का असा संशय व्यक्त केला जात आहे। या अपहरणाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अमरावती तालुक्यातील गोडगव्हाण येथे राहणारे किरण हातोसिंग भोसले हे आपला मुलगा सुशांत किरण भोसले यांच्यासह बडनेराच्या जय हिंद चौकात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत झोपले असता रात्री ग्रे रंगाच्या 4 चाकी वाहनातून आलेल्या 2 इसमांनी सुशांतचं अपहरण केलं अशी तक्रार किरण भोसले यांनी बडनेरा पोलिसांकडे दिली आहे। अपहरण केलेल्या सुशांतचे वय 4 वर्ष असून उंची 2 ते 2.5 फूट अशी आहे। रंग सावळा, केस पॉलिश केलेले, नाक चपटे, डोळे काळे, डावा गाल सुजलेला असं वर्णन आहे। अशा वर्णनाचा बालक आढळल्यास अमरावती नियंत्रण कक्ष शहर तसेच बडनेरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे। रविवार 7 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत राजापेठ बस स्थानक येथे गरजूंसाठी रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात अस्थिरोग तपासणी, बीपी, शुगर, गुडघेदुखी, मणक्याचे आजार अशा अनेक आजारांची आवश्यकतेनुसार तपासणी करण्यात आली। हे आयोजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं। अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। गरजू नागरिकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राजापेठ बस स्थानक येथे रोग निदान शिबिर घेण्यात आलं। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत। या अंतर्गत रविवारी 7 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत राजापेठ बस स्थानक येथे गरजूंसाठी रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात अस्थिरोग तपासणी, बीपी, शुगर, गुडघेदुखी, मणक्याचे आजार अशा अनेक आजारांची आवश्यकतेनुसार तपासणी करण्यात आली। 100हून अधिक गरजूंनी शिबिराचा लाभ घेतला। हे आयोजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं। समाजसेवक चंद्रकुमार जाजुदिया यांनी उपस्थिती लावून मनोगत व्यक्त केले। शिवप्रतिष्ठानच्या सौजन्याने राजापेठ बस स्टँडला ब्लड डोनेशन कॅम्प आपण इथे आयोजित केलेला होता। कॅम्पला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आलेला आहे। आमची डॉक्टर जी ब्लड बँकची पूर्ण टीम इथे सकाळपासून बॅग्स काढतायत आणि रिस्पॉन्स चांगल्याने मिळत आहेत। बऱ्यापैकी बॅग्स मिळाले आणि आता उन्हाळ्याच्या टाईमला कॅम्प कमी होतात, पण आजच्या तारखेला भरपूर म्हणजे जे डोनर आहे त्यांचा रिस्पॉन्स चांगल्याने मिळालेला आहे। तर आम्ही शिवप्रतिष्ठानचे आभारी आहोत की त्यांच्या थ्रू आम्हाला एवढे सगळे डोनर मिळाले आहेत। याचाच बाकी जे डोनर आहेत त्यांना लाभ होईल, म्हणजे ज्यांना आपल्याला ब्लड डोनेट करायचं आहे, हवं आहे, त्यांना याचा लाभ होईल। तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आयोजित केलेलं आहे। मैं प्राध्यापक राकेश ठाकुर रक्तदान समिति का सदस्य आज यहाँ पर शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान द्वारा आयोजित रक्तदान शिविर व अमरावती रक्तदान समिति द्वारा रक्तदान शिविर यहाँ आयोजित किया गया है। उसके उपलक्ष्य में अभी तक यहाँ पर 60 कितने हो गए ब्लड 45 ब्लड जमा हो चुके हैं और 50 की उम्मीद है। मैं सभी से आह्वान करता हूँ कि यहाँ आने वाले और जो भी यहाँ पे हैं उन्होंने भी यहाँ पे ब्लड देना चाहिए। ऐसी कम। जय श्री राम। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त गेल्या 40 दिवसापासून आपण विविध भागात जाऊन संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ बलिदान मास घेतलेला आहे, म्हणजे श्रद्धांजली वाहिली आहे। आज आपण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून पूर्ण अमरावती जिल्हा महाराष्ट्रभर बलिदान मास झालं आणि आज अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर झालं आणि रोगनिदान शिबिरचंही आयोजन करण्यात आलं। 101 बॉटलाचा संकल्प होता, त्यापेक्षा जास्तच रक्तदान झालेलं आहे आणि आम्ही गेल्या 40 दिवसापासून विविध ठिकाणी सगळ्या आपल्या धारकरी हिंदुत्ववादी लोकांच्या जवळून ब्लड एकमेकांकडे श्रद्धांजली निमित्त एकमेकांना मदत करून आम्ही संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली। जय श्रीराम। माझं नाव गौरव ज्ञानेश्वरराव देसाई, श्री हिंदुस्थान अमरावती। मी निशांत सिंह जोत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जिल्हा प्रमुख।
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजपुंज बलिदानाप्रीत्यर्थ आज श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानकडून भव्य रोगनाथ शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आतापर्यंत जवळपास 101च्या जवळपास रक्तदान झालेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त रक्तदान इथे आज होऊ शकते। तरी उद्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा या प्रीत्यर्थ मुखपथ यात्रा आहे। मी या मीडियाच्या माध्यमातून हिंदू धर्मातल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करेल की संभाजी महाराजांच्या न निघालेल्या अंत्ययात्रा प्रीत्यर्थ उद्या सकाळी 7:30 वाजता राजापेठ चौक इथे जमावे आणि या मुखपथ यात्रेत आपलं धर्मकर्तव्य म्हणून सामील व्हावे। जय श्रीराम। शिव प्रतिष्ठान एवं रक्तदान समिति के संयुक्त रक्तदान में आयोजित रक्तदान शिविर में जितने भी रक्तदाताओं ने यहाँ रक्त दिया है मैं सबका हृदय से अभिनंदन करता हूँ। मैं रक्तदान समिति अमरावती के बारे में मेरे 2 शब्द कहना चाहूँगा, मेरे मन की भावना है। रक्तदान समिति अमरावती मैं कम से कम 40 साल से देख रहा हूँ काम, मैं देख रहा हूँ मुझे जो मैंने मेरे सामने देखा है अभी तक। तो मुझे नहीं लगता है पूरे विश्व में मैं हिंदुस्तान की बात नहीं करता हूँ, इतना बड़ा काम इतनी निस्वार्थ भावना से रक्तदान समिति के सभी, चाहे वो महेंद्र जी भुगना है, चाहे अजय भाई जानतेराव, चाहे शर्मा जी है या सब ठाकुर जी, सब लोग असंख्य लोग हैं हमारे जो रक्तदान समिति के काम में बिना किसी अपने पूरा समय देते हैं, न किसी प्रसिद्धि की भावना, न कोई सिर्फ समाज का अच्छा लोकहित के ध्यान में रखते हुए अपना समय देते हैं। और लोगों ने यहाँ सेंचुरी मारी है, किसी ने 1.5 सेंचुरी मारी है, कोई दूसरे आधे सेंचुरी वाले तो शायद हम गिन भी नहीं सकेंगे। क्यों अजय भैया 1/4 सेंचुरी वाले तो मैं इतना ही कहना चाहूँगा कि यह जो पुलिस काम हो रहा है शिव प्रतिष्ठान और हमारे अमरावती रक्तदान समिति के संयुक्त तत्वाधान में, इससे बढ़ के कोई काम नहीं है। लोगों को जीवन दान देने वाला, साथ में हमको भी फर्क पड़ता है। हमारा जो रक्त देता है उसका खून थोड़ा पतला होता है, नए खून देने की मशीनरी एक्टिवेट होती है, हार्ट अटैक आने का चांस नहीं होता है, हमारी कोई जूनी पुरानी बीमारी भी निकलते रहती है। तो सबके लिए मैं वापस आह्वान करूँगा कि अपने रक्तदान देकर लोगों का जीवन बचाने का पुण्य कमाना चाहिए। धन्यवाद। रमजानचा महिना सध्या सुरू आहे। रमजानमधील 27वा रोजा रविवारी झाला। आता येत्या 11 एप्रिलला रमजान ईद आहे। ईदीसाठी नागरिकांची खरेदीची लगबग सुरू आहे। खरेदीच्या सोयीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मीना बाजार सजला आहे। जवाहर गेट ते टांगा पडाव चौक दरम्यान हा बाजार सजला आहे। लहान मुले, महिला, पुरुष यांची मीना बाजारमध्ये एकच गर्दी आहे। सुकामेवा तसेच अन्य साहित्यांची दुकाने येथे लागली आहेत। जगातील सर्व मुस्लिम बांधवांचं पवित्र उत्सव म्हणजे रमजानचं पर्व। ह्याच रमजानच्या महिन्यामध्ये संपूर्ण देशातील जगतातील मुस्लिम बांधव रोजा अदा करत असतात। रोजा म्हणजेच उपवास। हा महिना म्हणजे अतिशय पवित्र महिना मुस्लिम बांधवांमध्ये समजला जातोय। याच उत्सवामध्ये अमरावती शहरातील मीना बाजार जो भरला जातोय, त्या मीना बाजारामध्ये अमरावती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील मुस्लिम बांधवच नव्हे तर अनेक समाजातील समाज बांधव अनेक साहित्यांची खरेदी करण्यात दाखल होत आहेत। आणि हाच मिनी बाजार अमरावती शहरातील जवाहर गेट ते इतवारापर्यंत जाणाऱ्या या मार्गावर भरला जातोय। अनेक वर्षाची ही परंपरा आहे आणि याच रमजानचा पवित्र उत्सव साजरा करण्याकरिता अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधव आपल्या कुटुंबासह याच मीना बाजारामध्ये अनेक साहित्यांची खरेदी करण्याकरिता दाखल झाले आहेत। साहित्य काय असेल ते संपूर्ण याच मीना बाजारचा थेट आढावा आपण घेऊया। युवक आपल्याशी जोड़ेला है, क्या बताएंगे आप रोज़ा के बारे में? रोज़ा जो रमज़ान महीने में रोज़ा अदा करते हैं। हाँ, रमज़ान महीने में हम जो रोज़ा रखते हैं उसका शायरी का वक्त 3 बजे से स्टार्ट होता है और 6:35 जैसे जैसे मतलब रोज़े बढ़ते हैं, रोज़े के दिन बढ़ते हैं, वैसे वैसे उसका टाइमिंग भी बढ़ता है और शायरी का वक्त कम होते जाता है और इफ़्तार का वक्त बढ़ते जाता है। फिर इफ़्तार के बाद में फ़जर की नमाज़ पढ़ते हैं, फिर ज़ोहर होती है दोपहर में, फिर 5 बजे के वक्त असर की नमाज़, फिर मगरिब की नमाज़, फिर ईशा की नमाज़, फिर उसके बाद तरावी। 26वें रोज़े को हमारा जो है वो कुरान मुकम्मल हो जाता है। फिर 26 के रोज़े के बाद अलम तरह से तरावी शुरू होती है। आज कौन सा रोज़ा है? आज का 27वां रोज़ा है। यानी
सबसे अच्छा आणि सबसे महत्वपूर्ण दिन रहता है 27 रोजा, बरोबर है? नहीं 26 का मतलब ये जो रमज़ान का महीना है ये तो हमारा पूरा ही मतलब नूरे का महीना है हमारी ये। और उसके बाद जो हमारा 26वां रोज़ा होता है वो थोड़ा ख़ास होता है, मतलब ये थोड़ा स्पेशल है। इसमें बहुत सारे बच्चे लोग रोज़ा रखते हैं, जो मतलब 7 साल के बच्चों पे हमारे रोज़े फ़र्ज़ हो जाते हैं, वो 7 साल के बच्चे या 7 साल से छोटे वाले बच्चे भी रखते हैं। मतलब ये जो 26 का रोज़ा है ये सबसे अजीज़ दिन है हमारे लिए, इसमें बच्चे भी रखते हैं। और अभी तो मतलब आज का 27वां रोज़ा है, अब 3-4 रोज़े ही बचे हैं। कोई साल मतलब 29 रोज़े होते हैं, कोई साल 30 रोज़े होते हैं। अब इस साल तो हमको पता नहीं कि इस साल भी चांद रात कौन सी होंगी। 29 के वे रोज़े की चांद रात रहेंगी, अगर चांद दिख गया तो रहेंगी, और मतलब वो 30 रोज़े हो गए तो फिर तो 31वें रोज़े का जो दिन आता है मतलब वो ईद का दिन हमारा कंफर्म रहेगा। अच्छा, हाँ रमज़ान ईद फिर 11 तारीख को आ रही है? हाँ कंफर्म नहीं, मतलब वो हमारे चांद के ऊपर है। अच्छा। चांद के ऊपर डिपेंड है, 11 की भी हो सकती, 10 की भी हो सकती है। बस त्यौहार कैसे मनाएगी? अच्छा, कपड़े वगैरह, शीर खुरमा वगैरह क्या है? हाँ वो शीर खुरमा वगैरह वो तो हमारा रिवाज है। बाकी जो कपड़े वपड़े है वो तो बच्चे वगैरह सब पहनती है, वो तो हमारी खुशियाँ है। अपने देश में अमन शांति के लिए क्या दुआ करेंगे अल्लाह की? अल्हम्दुलिल्लाह हमारा देश तो बहुत अच्छा है, मतलब बहुत एकता है हमारे देश के अंदर कि सभी समाज के लोग हिंदुस्तान में रहते हैं, ये तो बड़ी खुशी की बात है। मीना बाजार सब भाई लिए के मुस्लिम हिंदू मुसलमान इनके लिए अच्छा शुरुआत है, अच्छा बढ़ा है अल्लाह, और आगे और बढ़ाए और ऐसी ज़िंदगी चलते रहे। आने वाला कमल है, ये तो कांग्रेस आएगी। तो अभी इलेक्शन नहीं लेते अपन, रमज़ान का महीना जो पवित्र है, बोला ना मैंने, हिंदू मुस्लिम अच्छी है, आनंद मेला अच्छा भरा है, सब बातों के लिए अच्छा है। अगले साल और बढ़ के आए, बढ़िया बढ़िया खरीदी करे और सुकून से अपने बाल बच्चों में सुकून से रहे। पवित्र रमज़ान महिन्याचं प्रतिक्रिया अतिशय सुरेख माध्यमातनं स्पष्ट एका युवकाने स्पष्ट केलं आहे। थेट आपण शिरूर आहे मीना बाजारमध्ये अनेक साहित्यांची दुकाने याच मीना बाजारमध्ये थाटलेली आहे। घड्याळ असेल, कपडे असेल, अनेक साहित्यांची दुकाने सजलेली आहेत। महिलांकरिता बांगड्या असेल, सुंदर सुंदर साहित्यांची दुकाने सजलेली आहेत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण याच मीना बाजारमध्ये दिसून येत आहेत। म्हणजे या मीना बाजारमध्ये फक्त मुस्लिमच नव्हे तर संपूर्ण धर्मातील समाज बांधवसुद्धा मोठ्या हिरिरीने आणि आनंदाने साहित्यांची खरेदी करण्याकरिता दाखल होत असतात। अमरावती शहरातील जवाहर गेट ते इतवारा बाजार रस्त्याच्या बाजूला हा महत्त्वपूर्ण अनेक वर्षांची परंपरा असलेला मीना बाजार समजला जातोय। बांगड्यांची साहित्यसुद्धा आपण पाहत आहात। शांततेत आणि उत्साहाचं वातावरण या परिसरामध्ये दिसून येत आहेत। अस्सलाम नहीं क्या बोल रहा ये अपने अमरावती में जितना अपना जैसे मार्केट अपना भर रहे हैं यहाँ पर अमरावती में, ऐसा मार्केट मतलब किधर ही भरता नहीं यहाँ पर अपना मार्केट। अल्लाह हाफ़िज़। या माध्यमातून आपण अनेक नागरिकांच्या प्रतिक्रियासुद्धा जाणून घेत आहोत। अत्तर असेल, अनेक साहित्यांची खरेदी करण्याकरिता महिला, पुरुष, लहान बालकसुद्धा मोठ्या आनंदाने याच मीना बाजारमध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही दिवसानंतर रमजानचा पवित्र उत्सव मोठ्या आनंदाने संपूर्ण जगतात मुस्लिम बांधव साजरा करणार आहेत। अत्तर परफ्यूमच्या बॉटलसुद्धा आपण बघत आहात। या मीना बाजारामध्ये अनेक अत्तरांचे बॉटल्ससुद्धा विक्रीला आहेत आणि रमजान महिन्यामध्ये रमजानचं पर्व, रमजान उत्सव याच अत्तर परफ्यूम्सचा मोठं त्याला मागणी असते। शीरखुर्मा जे एकमेकांना, नातेवाईकांना, मित्र बांधवांना आपल्या घरी बोलावून त्यांना शीरखुर्मा दिला जात आहे।
ही सुद्धा परंपरा मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वामध्ये समजलं जाते. अनेक वर्षांची ही परंपरा आहे आणि खरोखरच या आपल्या भारत देशामध्ये सुद्धा अमन आणि शांतीचा सुद्धा याच पर्वामध्ये मुस्लिम बांधव दुआ करत आहेत, अल्लाहपुढे नतमस्तक होत आहेत आणि स्वतः सुखी राहावं, सर्व जग सुखी राहावं, देशात जगतात सुख शांती अमन राहावी याकरता सुद्धा दुआ केली जात आहे, अशी सुद्धा एका युवकाने आपल्या सिटीजन्सकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. लहान मुलांचं सुद्धा खेळणींचे साहित्य याच मीना बाजारामध्ये सजलेलं आहेत. ते थेट दृश्य बघू शकताय. संपूर्ण कुटुंब आपल्या लहान मुलांसह अनेक साहित्यांची खरेदी करण्याकरिता दाखल होत असतात. शीरखुर्मामध्ये सुद्धा आपण बघू शकता खारका असेल, काजू असेल, बादाम असेल, ते सुद्धा साहित्य याच मीना बाजारामध्ये सजलेले आहेत. ये रमज़ान महीने में प्रार्थना करते हैं, पाक साफ कपड़े अच्छे कपड़े पहन के नमाज वगैरह इस्तेमाल होते, उसके बाद में ईदगाह मस्जिद वगैरह जाते, शीरखुर्मा पीते. घर का ये हो गया त्यौहार फेस्टिवल. और ये जो है हमारा जो दुकान है ये खुशबू है, ये खुशबू लगाते, नहा धो के बेहतरीन कपड़ा पहन के अब प्रार्थना करते. कितने सालों के अत्तर की दुकान है आपकी? मेरी दुकान कम से कम 40 साल से, बच्चा पैदा नहीं होता तब. 40 साल से? मेरी 82 साल की उम्र हो रही है अब. 40 साल के पहले और अभी क्या फ़र्क दिख रहा है आपको? बहुत बड़ा फ़र्क. पहले जो था ये मेन माने जाता था अभी, और आज क्या पॉपुलेशन हो गई, लोग बहुत कम आ रहे हैं यहाँ. हालांकि मार्केट यही होना चाहिए, लेकिन वो हर जगह लोग कहीं भी बैठे कला रहे हैं, तो इससे ज़रा इतना कम हो गया है मार्केट. वो नहीं तो नंबर 1 में था ये, और ये कई सालों से एक तरीका ऐसे चले आ रहा है. और इससे एक फ़ायदा ये था कि बाहर गांव के देहातों के जो है बलगांव हो गया, इधर हो गया, ये लोग सब यहीं आते थे खरीदी को, तो और अच्छा दिखता था मजमा. आज जो तुम देख रहे कर रहे, ये समझे आखिरी दिन बोलो या पहले दिन बोलो, ऐसा है आज का. बस क्या दुआ करेंगे अमन और शांति के देश में? हाँ, सबका भला हो, सब कुछ चले, सब शांति से रहे देश के अंदर, और सब हाँ एकता से रहे, मिलजुल के त्यौहार हर चीज़ का फेस्टिवल त्यौहार मनाएं, सब धर्म अच्छे. याच रमजान पवित्र उत्सवामध्ये शीरखुर्मा जे अनेक आमंत्रित पाहुण्यांना, शेजारी नागरिकांना सर्वांना आमंत्रित करून शीरखुर्मा दिला जातो आहे. ते शीरखुर्मा बनवण्याकरिता जे साहित्य लागतं आहे त्या साहित्याची दुकानेसुद्धा सजलेली आहेत. खारका असेल, बदाम असेल, काजू असेल, संपूर्ण या साहित्यांची दुकाने सजलेली आहेत. या शीरखुर्माबद्दल काय माहिती ती सुद्धा आपण जाणून घेऊया. हमारी जो दुकान है 50 साल पुरानी दुकान है. आप लोगों की सेवा हम करते हैं, और ये शीरखुर्मे की दुकान जो है अभी हमारे पास इतना रिजनेबल रेट है कि 640 रुपये किलो बादाम, 640 रुपये किलो काजू, और 130 रुपये किलो खोपरा, 260 रुपये किलो खुरमा, और किशमिश है 240 रुपये किलो. और ये जो रमज़ान महीना है जो हमारा, हम इसमें दुआ ये कर रहे हैं कि देश के हाल पर शांति क्रांति से हिफाजत फरमाए और हमारे देश में शांति हो जाए. ये है हमारी प्रतिक्रिया. शीरखुर्मामध्ये शेवयाला खूप महत्त्व असते आणि डिमांडसुद्धा असते. याच रमजानच्या महिन्यामध्ये शेवया खरेदी करण्याकरिता याच मिनी बाजारामध्ये अनेक मुस्लिम बांधव दाखल झालेले आहेत. आपण थेट दृश्य पाहू शकता. शेवयांचे हे दृश्य आहेत. शेवयासुद्धा विक्रीला मिनी बाजारामध्ये सज्ज झालेले आहेत, दुकाने सज्ज झालेली आहेत. आणि शीरखुर्म्यामध्ये शेवयांचं महत्त्व असल्याने अनेक मुस्लिम बांधव आपल्या कुटुंबासह शेवयांची सुद्धा खरेदी करण्याकरिता दाखल झालेले आहेत. उत्साहाचं वातावरण. आणि 27वा रोजा आजचा, 26व्या रोजामध्ये लहान बालकांनीसुद्धा रोजा अदा केली आणि आज 27वा रोजा पवित्र रोजा म्हणून समजला जाते. पुढील समोर आपण आढावा घेऊया. याच मिनी बाजारमध्ये आणखी कोणकोणती साहित्यांची दुकाने सजली आहेत. गर्दी हळूहळू वाढत आहे.
कारण की आता सायंकाळ व्हायला काहीच अवधी आहेत. दुपारची वेळ होती, ढगाळ वातावरण होतं, तरी मात्र काही प्रमाणात ऊन तापल्यानं नागरिक या बाजारामध्ये कमी प्रमाणात दिसून आले. आता सायंकाळची वेळ आहे, गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळेच याच मिनी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी वाढलेली आहे. विशेष महत्त्व या मिनी बाजारामध्ये दिसून येत आहे. आणि 11 एप्रिलला रमजान महिना म्हणजे उत्सव साजरा होणार आहे. मात्र चंद्र दिसला तर हीच ईद साजरी केल्या जाणार आहेत अशी सुद्धा युवकांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण याच मिनी बाजारच्या शेवटच्या टोकावर म्हणजे पितोरा बाजार परिसरामध्ये पोहोचलेलो आहेत. सेवा भी लिए अच्छी खरीदी चालू है. बच्चों के लिए कपड़े वगैरह वो बाद में लेंगे ना, उधर जाएंगे तो इधर अभी है. क्या बोलेगा, रमजान का महीना है, रोजा अच्छा है ना. हाँ आज नहीं पकड़ा बोला. हाँ बात कर, न्यूज में आएगा तू. चॉकलेट खाई क्या? क्या दुआ करेंगे रोजा के बाद? दुआ अच्छी करेंगे, अच्छा ही चालू है अभी. देश में अमन और शांति के लिए. हाँ शांति के लिए तो सब सुकून है. हाँ नक्कीच या देशामध्ये संपूर्ण जगतात अमन आणि शांती, सर्व धर्म समभावाने राहावे, एकोप्याने राहावे आणि सर्व समाज बांधव बंधुत्व म्हणून सर्वांनी मिळून राहावं ही सुद्धा दुआ करणार आहोत अशी सुद्धा प्रतिक्रिया याच पर्वामध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी युवकांनी सुद्धा दिलेले आहेत. रमजानचं पर्व आणि संपूर्ण जगतामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये रमजानचा पवित्र महिना उत्सव साजरा केला जाणार आहे. याच उत्सवादरम्यान जगामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी. संपूर्ण नागरिक सर्व धर्म समभावाचे नागरिक म्हणून आपण एकोप्याने राहावं असं सुद्धा या ठिकाणी याच माध्यमातून सूर निघालेला आहे. या संपूर्ण रमजानचा पवित्र उत्सवात अमरावती शहरातील मीना बाजार परिसरामधनं आपण संपूर्ण नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया आणि याच मीना बाजारामध्ये दुकानांच्या साहित्यांची सुद्धा आढावा घेतलेला आहे. पुढील टप्प्यामध्ये याच ठिकाणी पुन्हा रमजानचा उत्सवाचा संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा होणारा गणगौर हा उत्सव. गण म्हणजे शिवशंकर आणि गौरी म्हणजे पार्वती. या दिवशी विवाहित स्त्रिया आणि अविवाहित कन्या मनोभावे शिव पार्वतींची आराधना आणि पूजन करतात. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर बिंदोरचे भव्य आयोजन करण्यात आलं. माता गणगौरची ही शोभायात्रा रंगारी गल्ली येथून राधाकृष्ण मंदिरातून निघाली. बेंजोच्या तालावर निघालेल्या शोभायात्रेत सहभागी महिलांनी राजस्थानी वेशभूषा केली, सजून धजून सहभागी झाल्यात. मनमोहक देखाव्यांसह निघालेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं. रंगारी गल्ली येथील राधाकृष्ण मंदिरातून माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. बेंजोच्या तालावर निघालेल्या शोभायात्रेत सहभागी महिलांनी राजस्थानी वेशभूषा केली, सजून धजून सहभागी झाल्या. मनमोहक देखाव्यांसह निघालेल्या शोभायात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं. ही शोभायात्रा जवाहर गेट, राजकमल, राजापेठ मार्गे दीपार्चन येथे पोहोचली. प्रवास झवर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शोभायात्रेत माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष सरिता मालानी, सचिव योगिता लद्दा, कोषाध्यक्ष सपना पनपालिया तसेच माजी अध्यक्ष, कार्यकर्ता, सदस्य, ग्रुप लीडर सहभागी झाल्या. सिखवाल समाजातर्फे गणगौर उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मोठ्या संख्येने महिला नटून थटून गणगौर शोभायात्रेत सहभागी झाल्यात. चैत्र महिन्यात गौर म्हणजेच पार्वती माहेरपणाला येते, तिची पाठवणी करण्यात येते. त्यावेळी शोभायात्रा काढण्यात येते.
सिखवाल समाजाच्या महिलांनी शंकर पार्वती व तिचे गण यासह घंटी घड्याळांपर्यंत शोभायात्रा काढली। प्रभात चौक येथून सिखवाल समाजातर्फे गणगौर शोभायात्रा काढण्यात आली। गेल्या 11 वर्षांपासून सिखवाला समाजाची ही सांस्कृतिक परंपरा सुरू आहे। गौर म्हणजेच पार्वती माहेरपणाला येते, तिची सासरी पाठवणी मोठ्या थाटामाटाने करण्यात आली। हिरव्या रंगाच्या साड्या नेसून नटून थटून महिला मुली शोभायात्रेत सहभागी झाल्या। महिलांनी गणगौर नाचवत फेर धरला। वाजत गाजत ही शोभायात्रा सक्करसात येथील सिखवाल गणेश मंदिर येथे पोहोचली। या मंदिरात शोभायात्रेची सांगता करण्यात आली। येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मैं अमरावती सिखवाल महिला मंडल की अध्यक्ष बोल रही हूँ, संतोषी नागला। ये हमारा प्रोग्राम 11 साल से हो रहा है इस गणगौर का। ये शिवजी और पार्वती का भी महत्व दिया है इसमें, और ये हम बड़े धूमधाम से मनाते हैं। हमारे 2 दिन प्रोग्राम होता है, इसको हम 16 दिन भी पहुँचते हैं। लड़कियाँ गणगौर का 16 दिन पूजा होती है, इनकी 16 दिन बड़ी पूजा करते हैं। साल विदा किया जाता है, बस यही धूमधाम से मनाते हैं। गाजे बाजे के साथ में रैली निकालते हैं, इनकी शोभा यात्रा निकलती है और प्रसाद होता है। लेडीज 16 दिन मंदिर में आके हमारे यहाँ पे पूजती है, सब तैयार होती है। अलग अलग तरह के कंपटीशन होते हैं। लड़कियाँ गणगौर बन के आती है, लेडीज गणगौर बन के आती है। ईश्वर गणगौर को सजा के लाते हैं, उसका कंपटीशन अलग होता है। इसी तरह हम लोग ने सबने सहयोग दिया है। सब बॉडी मेंबर ने 25 बॉडी मेंबर है। सब गणगौर धूमधाम से प्रोग्राम वगैरह करते हैं। इसका बजट भी अच्छा आता है, भोजन वगैरह सबकी व्यवस्था रहती है। इसी तरह से धूमधाम से मनाते हैं और सभी जन साथ में मिलकर इसी तरह एंजॉय करते हैं। अमरावतीकरांना जाहीर आव्हान, 26 तारखेला मतदान करायला विसरू नका। देवीदास पवार, आयुक्त अमरावती महापालिका। आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है। मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़ के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है, जिसके माध्यम से हम अपना पंतप्रधान, अपनी सरकार को चुन सकते हैं। बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा। मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है, आपकी सरकार को। आपका एक मत आपके पंतप्रधान को बनाता है। इसलिए आप खुद तो मतदान करें ही, अपने परिवार, अपने इष्ट मित्रों को, अपने आसपास के लोगों को, सबको प्रेरित करें और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे। आप सबसे यही गुजारिश है। महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बसवंत वानखडे यांनी प्रचाराला सकाळी 8 वाजता काँग्रेस नगर टोपेनगर येथून सुरुवात केली। महाविकास आघाडीचे पदाधिकारी, तरुण, महिला प्रचारामध्ये सहभागी झाल्यात। आमदार बळवंत वानखडे निवडणूक लढण्याचे कारण सांगताना म्हणाले की अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्याच पद्धतीने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ग्रामीण भागात अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। आपण निवडून आल्यास हे प्रश्न सोडवू असे वानखडे म्हणालेत। महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बसवंत वानखडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। काँग्रेस भवन येथून ढोल ताशांच्या गजरात पदयात्रेला सुरुवात झाली। श्यामनगर, मोतीनगर, किरणनगर, रुक्मिणनगर मार्गे पदयात्रेनं भ्रमण केलं। काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या आता प्रचाराने आघाडी घेतलेली आहे। अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यामधनं जनशक्तीच्या या ठिकाणी त्यांची रॅली सुद्धा काढण्यात आली आहे। प्रचार रॅलीला उत्स्फूर्तपणे नागरिकांनी सुद्धा सहभाग दर्शवला आहे। मग काय सांगाल, आज कुठून काढली आपण ही प्रचाराची सुरुवात रुक्मिणी नगर मधून सुरू झालेली आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। सगळं संपूर्ण जनता ही माझ्या पाठीशी आपल्याला दिसून येते, कारण ही जी रॅली आहे हे स्वयंस्फूर्त निघालेल्या लोकांची रॅली आहे। कोणकोणत्या संघटनेने आपल्याला पाठिंबा दिला आतापर्यंत? संघटनेने कोणकोणत्या पाठिंबा दिला? संघटनेनं माझ्या अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिलेला आहे। त्याचे नाव आता आम्ही नंतर जाहीर करू। काय आवाहन कराल आपण नागरिकांना? नागरिकांना आवाहन एवढंच करेल की एक आपल्या हक्काचा माणूस, हक्काचा उमेदवार म्हणून मला निवडून द्यावं आणि आपला खासदार आपण घ्यावा।
नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी अमरावती जिल्ह्यात महत्त्वपूर्ण आघाडी घेतलेली आहे. अनेक संघटनांनी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. माजी राज्यमंत्री सुनील भाऊ देशमुख सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहे. भाऊ, काय सांगाल काँग्रेस आघाडी? महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे उमेदवार श्री बळवंतराव वानखडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रुक्मिणीनगर या परिसरातील पदयात्रेमध्ये झालेला आहे. सर्व पक्षाचे लोक, महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे नेते इथे हजर आहेत आणि तुम्ही पाहत असा की इतका प्रचंड रिस्पॉन्स लोकांकडनं मिळत आहे आणि आमचा विजय पक्का आहे. कमीत कमी 2.5 ते 3 लाखांनी बळवंतराव वानखडे आजच समोर आहे. त्यामुळे लोकांमध्ये जो विश्वास निर्माण झालेला आहे आजच्या या पदयात्रेमुळे, हीच वातावरण आता पूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार आहे. 2019च्या निवडणुकीत आणि 2024च्या निवडणुकीत काय फरक जाणवतो आपल्याला? 2019च्या निवडणुकीत आणि 2024च्या निवडणुकीत 2019च्या याच्यामध्ये लोक मोदीच्या प्रभावाखाली होते, पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची सगळी पोलखोल झालेली आहे. त्यांनी दिलेले सगळे आश्वासने फोल ठरलेले आहे. ते एक नंबरचं खोटं बोलतात, लबाडी करतात. या बाबतीत लोकांच्या मनामध्ये आता कोणताही संदेह राहिला नाही. त्यामुळे लोक आता त्यांना धडा शिकवायच्या मार्गावर आहेत. ही महाविकास आघाडीची जी प्रचंड पदयात्रा, हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा अमरावतीवासियांना एक एल्गार केलेला आहे. कारण की आता आपण पाहतोय धनशक्तीच्या जोरावर त्यांनी काय केलं. ज्यावेळी दिवशी फॉर्म भरायचा त्या दिवशी एक रिझल्ट येतो. ही जनता आता धडा शिकवेल. ही जनतेची अदालत आहे. या जनतेच्या अदालतमध्ये बळवंतराव वानखडे यांना म्हणजे अनलिमिटेड, म्हणजे लाखो 3 ते 4 लाखाच्या लीडनी बळवंतराव वानखडे निवडून येईल. हा धनशक्तीला सरपंच कपडाक राहील. कारण की आजपर्यंत यांनी तेच विकास शून्य यांचा फक्त नौटंकी शिवाय दुसरं काहीच नाही यांना येत. महापुराण, काशी पुराण करतात आणि किती हनुमान चालीसा नाही हे होतं. अरे तुम्ही असते आजपर्यंत इथे इंडस्ट्री आणल्या असत्या. एक इंडस्ट्री नाही आलेली आहे. ॲक्च्युली इंडस्ट्री इथं गेलेले आहे. इथे रोजगार नाही, बेरोजगाराचं हे. आज अनेक विद्यार्थी पुन्हा मुंबई जातात पण त्यांना रोजगार नाही आहे. फार वाईट कंडिशन आहे. म्हणून ह्या वेळेस ह्या नौटंकी उमेदवारांना अमरावतीची असा धडा शिकवेल यांनी भविष्यात उभं राहण्याचा विचार करणार नाही. माझे आमदार धाने पाटील जे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आपल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याकरता सुटलेले आहेत. तो काय प्रतिक्रिया राहील आपली? आम्ही सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. निवडून येण्याची आमची जास्त शक्यता आहे आणि प्रचारात सुद्धा आम्ही आघाडीवर आहे. कारण लोकांचा प्रतिसाद हा आम्हाला प्रचंड आहे. आमचा या निवडणुकीमधला महागाई हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं देशात सरकार आलं 10 वर्षामध्ये एकाही वस्तूचे भाव कमी झाले नाही. उलट दुप्पट तिप्पट भाव वाढलेले आहे. जनता महागाईनं हैराण झालेली आहे. शेतकरी परेशान आहे. ज्या खताच्या पोत्याचे भाव हे सरकार येण्या अगोदर 300 रुपये होते, आता त्या खताच्या पोत्याचे भाव 1200 रुपये झालेले आहे. जो कापूस त्यावेळेला 12,000 15,000 रुपये क्विंटल होता तो आता 7,000वर लंगडत आहे. शेतमालाला भाव नाही आहे. शेतकऱ्याला कुठलाही परिस्थितीत न्याय नाही. बेरोजगारांना नोकऱ्या नाही. दिलेले संपूर्ण आश्वासनं त्यांचे फोल ठरलेले आहे आणि आता त्यांना यावेळेला सरकार बनवणं कठीण जाईल. अमरावतीची जागा बळवंतराव वानखडे हे प्रचंड बहुमतानं या ठिकाणी निवडून येणार आहे. महाविकास आघाडीचे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासहित संपूर्ण लोक हिरिरीनं कामाला लागले आहे आणि त्याचा परिणाम संभाजी ब्रिगेड, आप, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व घटक पक्ष अतिशय ताकदीनं कामाला लागल्यामुळं आमचा विजय हा भविष्यामध्ये निश्चित आहे. आणि महागाई हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. पेन पेन्सिलसह सगळ्या गोष्टीचे भाव या देशामध्ये वाढलेले आहे. जनता हैराण झालेली आहे. ठिकठिकाणी बळवंत वानखडे यांना औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. चौकात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत भाऊ वानखडे यांच्या प्रचारासाठी आज रुक्मिणीनगर इथं आज पदयात्रा काढण्यात आलेली आहे। या पदयात्रेचे आयोजक सुनील भाऊ देशमुख, खंडूभाऊ हिवसे व या रुक्मिणीनगरमधील सर्व नागरिक आहे। त्यांना हा जो प्रतिसाद पाहून असं वाटते की बळवंत भाऊ वानखडे कमीत कमी 1-1.5 लाख मतांना निवडून येतील व अमरावती शहरातील जनता एक विकास करणारा आणि एक जमिनीशी जुळलेला जो कार्यकर्ता आहे बळवंत भाऊ वानखडे, त्याला निश्चित अमरावती शहर आणि जिल्ह्यातील लोक आशीर्वाद देतील। काँग्रेस पक्ष बळवंत भाऊ वानखडे यांच्या मागे पाठीशी उभा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो महाविकास आघाडीचे की यावेळेस आपली लढाई या देशात संविधान पाहिजे की नाही पाहिजे अशा लोकांसोबत आहे। जे संविधानच्या बाजूने आहे ते सगळेजण बळवंत भाऊ वानखडे यांना भरभरून मतं देतील अशी मी विनंती करतो। धन्यवाद। अमरावती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार बळवंतभाऊ वानखडे यांची आज पदयात्रा रुक्मिणीनगर ते अमालपुरा, प्रशांतनगर व स्टेशन चौकात त्याची आज समाप्ती झालेली आहे। या पदयात्रा रोज आता याचा कार्यक्रम लागलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे ज्या पद्धतीनं काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, डावी आघाडी, आम आदमी पार्टी व सर्व घटक दल ज्या पद्धतीनं मेहनत करून राहिलेले आहे 100% विजयाची खात्री आहे आणि विजय असा तसा नाही तर फार मताधिक्यानं इथे अमरावती लोकसभेमध्ये बळवंतभाऊ निवडून येणार आहेत। पदयात्रा निघालेली आहे। त्या पदयात्रेमध्ये सर्व आघाडीचे सर्व पूर्ण लोक सहभागी झाले होते आणि सर्व काँग्रेस जनाचा आघाडीचा एकच निर्धार आहे की बळवंतराव यांचा विजय हा सुनिश्चित आहे। सर्व युथ काँग्रेस, हेरिसवाय, सेवादल, राष्ट्रवादी, रिपाई त्याचबरोबर शिवसेना हे प्रामुख्याने सर्व नेते या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि अशीच रॅली दर सकाळी रॅलीचं आणि सभेचं आयोजन केलं जाईल। आज रॅली काढण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यानिमित्त काय आज अमरावती महानगरात पदयात्रेचा शुभारंभ झालेला आहे। रुक्मिणीनगर या प्रभागातून पूर्ण 22ही प्रभागात ह्या पदयात्रा फिरणार आहे आणि जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतभाऊ वानखडे या ठिकाणी हजर आहे आणि ते अमरावती महानगरात गल्ली बोळात जाऊन जनतेचे आशीर्वाद घेत आहे। हमालपुरा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। नगर परिसरामध्ये दणदणीत रॅली काढण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी बळवंत वानखडे यांना औक्षवंत करण्यात आलेलं आहे। फटाक्याची आतिषबाजी करून ढोल ताशेच्या गजरामध्ये नागरिकांनी, मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी काँग्रेसचे नेते सुद्धा आपलं जुळलेले आहे। भाऊ काय सांगायचं? आज या ठिकाणी आदरणीय बळवंतराव वानखडे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावर लढत आहेत। अतिशय प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळतो आहे। बळवंतराव यांचं व्यक्तिमत्व, आदरणीय सुनील भाऊंचं नेतृत्व, यशोमतीताईचं नेतृत्व, मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीचा निकाल हा झालेला आहे। बळवंतराव मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीमध्ये विजयी होऊन या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेमध्ये जातील आणि जिल्ह्याच्या सर्व याच्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणात विजय होईल। धन्यवाद। माझा प्रश्न आहे 2019ची निवडणूक आणि 2024ची निवडणुकीमध्ये काय असा आपल्याला फरक जाणवतोय? नाही, 2019ची होती ना ती आम्ही निवडून दिली ना इथली। आता त्यांनी पाला बदलला, आता त्यांना माहीत पडेल की खरा वोटर कोण होता आपला आणि आपण कोणाच्या मागे गेलो। आजही सेक्युलर वोट्स जे आहेत ते सगळे सोबत आहे आणि आता तर महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आप हे सगळे लोक आमच्या सोबत आहे आणि एका दिलानी आमच्या इकडे काही मतभेद नाही। तुम्ही पाहिलं असेल तर सगळे नेते सोबत आहे, सगळे कार्यकर्ते सोबत आहे। ही आमची मोठी ताकद आहे। काय प्रतिक्रिया? आदिवासी विभागाचा अमरावती लोकसभेमध्ये जवळजवळ 3.5 लाख वोटर आहेत आणि ते राणाविषयी अत्यंत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। कारण शाळांचा मुद्दा असेल, आणखीन ते किराण्याचा निकृष्ट दर्जाचा किराणा वाटप असेल आणि त्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष, त्यामुळे बळवंतरावजी वानखडे मोठ्या मतानं निवडून देतील आदिवासी समाज
समाज अशी आम्हाला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बळवंतराव वानखडे यांच्या निवडणुकाची आता प्रचार फेरी संपन्न झालेली आहे. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जनतेमध्ये. आम्ही फिरतोय, नामांकन दाखल केलं तेव्हापासून जनतेमध्ये स्वयंस्फूर्तीनं लोकांनी बळवंतरावची उमेदवारी स्वीकारलेली आहे आणि 26 तारखेला त्याच्यावर 100% शिक्कामोर्तब होईल हा आम्हाला विश्वास आहे. 100%. डॉक्टर सुनील देशमुख, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे, पराग गुळदे, नितीन कदम, राजेश वानखडे, डॉक्टर सोनाली देशमुख यांच्यासह महाविकास आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जास्त उडू नका, केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकणार, यासोबतच उडवून देऊ अशा आशयाची धमकीची चिठ्ठी प्रहारचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अज्ञाताने दिली. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकन रॅली दरम्यान अज्ञात इसमांनी बच्चू कडू यांच्या हाती चिठ्ठी दिल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राणा यादव करीत आहेत. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकन रॅली दरम्यान नेहरू मैदान येथे सभेत जात असताना अज्ञाताने बच्चू कडू यांच्या हातात धमकीची चिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे. जास्त उडू नका, केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकणार, यासोबतच उडवून देऊ अशा आशयाची धमकीची चिठ्ठी प्रहारचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अज्ञाताने दिली. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकन रॅली दरम्यान अज्ञात इसमांनी बच्चू कडू यांच्या हाती चिठ्ठी दिल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके, गोलू पाटील यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राणा यादव करीत आहेत. पोलिसांनी बच्चू कडू यांच्या सुरक्षतेत वाढ केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 35 जणांची विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे. दिनेश बुब यांच्या नामांकन रॅली दरम्यान नेहरू मैदान येथे सभेत जात असताना अज्ञाताने धमकीची चिठ्ठी दिली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी असलेले कॅमेरे, मीडियाच्या कॅमेऱ्यांची तपासणी करणार असल्याची माहिती आहे. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. रविवार 7 एप्रिल रोजी बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ शिरभाते मंगल कार्यालय येथे 12 बलुतेदार कार्यकर्ता समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या सभेला माळी, धनगर, चांभार, मातंग, कुंभार, सोनार, शिंपी, बारी, गुरो, सुतार, लोहार, पटवी, कोळी यासह 12 बलुतेदार कार्यकर्ते उपस्थित होते. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सभापती, आमदार असा आपला प्रवास असल्याचं काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी सभेत सांगितलं. आमदार यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, माजी खासदार अनंत गुडे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ शिरभाते मंगल कार्यालयात कार्यकर्ता समन्वय बैठक घेण्यात आली. बळवंत वानखडे यांना 12 बलुतेदाराचं समर्थन मिळालं आहे. रविवार 7 एप्रिल रोजी शिरभाते मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीला बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ माळी, धनगर, चांभार,
मातंग, कुंभार, सोनार, शिंपी, बारी, गुरव, सुतार, लोहार, पटवी, कोडी यासह 12 बलुतेदार कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सभापती, आमदार असा आपला प्रवास असल्याचं काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी या सभेत सांगितलं. गेल्या 4 वर्षात अमरावतीचं नाव देशाच्या राजकारणात कसं प्रसिद्धीला आलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काल परवा त्यांनी एक काल परवा एक ऑडिओ क्लिप टाकली. बळवंत वानखडे साधा आहे, सरळ आहे, मग तो संसदेत काय करेल, संसदेत म्हणजे जपणार काय, म्हणजे काय मान्य केलं त्यांनी, साधा सरळ सोपा चांगला माणूस आहे, पण संसदेत काय करेल. काल एक क्लिप पोस्ट टाकली, त्या पहिला काहीतरी दुर्गादेवी टाकलं, मला रावण टाकलं, म्हणजे 2-3 पोस्ट त्यांच्या आहेत. आता तुम्ही ठरवा की यातला कोण आहोत, म्हणजे मी राक्षस आहोत की साधा सरळ सोपा माणूस आहोत. बंधूंनो, काही जरी असलं तरी येणाऱ्या लोकसभेत तुमचं प्रतिनिधित्व करत असताना तुमची मान कशी उंच राहील हा सातत्याने प्रयत्न करेल. संजय मापले, प्रकाश शिरभाते, राजेश शिरभाते, जयंत औतकर, किशोर जयसिंगपुरे सह 12 बलुतेदार समाजातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने बंधन लॉन येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना दिलीप इंगोले म्हणाले की आज चांगल्या माणसांची गरज असून शिवाजी शिक्षण संस्थेने तत्कालीन वेळी ज्यांना मदत केली त्यांनी नंतरच्या काळात सहकार्य केले नाही, परंतु बळवंत वानखडे सारखा चांगला माणूस पुढे येत असल्याने संकुचित प्रवृत्तीला आपल्याला ठेचता येईल असे नमूद करून त्यांनी शिव परिवारातील सदस्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पुढच्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं याकरिता नवीन शैक्षणिक धोरण हाणून पाडणे गरजेचे आहे. याकरिता सर्वांनीच दक्ष राहण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह सत्कार मूर्ती दिलीप इंगोले यांच्या सुविध पत्नी प्रेरणा इंगोले, आमदार सुलभा खोडके, आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार सुनील देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी महापौर विलास इंगोले, संजय खोडके, अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघ अमरावतीच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे, कोषाध्यक्ष महेंद्रसिंह सोमवंशी, सचिव मेघश्याम करडे, जगन हरणे, जगदीश गुप्ता, कीर्ती अर्जुन, प्रवीण दिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत दिलीप बाबू इंगोले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा थाटात पार पडला. यावेळी शिव परिवारासह जिल्ह्यातील हजारो स्नेहीजनांची उपस्थिती होती.